जिल्ह्यातील घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा SB न्यूज चॅनल। शिरगोबीतल्या बस स्थानक परिसरात असलेल्या शिवशक्ती व्हील्स आणि जीवन ॲग्रोटेक या दोन दुकानांना आकस्मिक लागलेल्या आगीत सुमारे 85 लाखांहून नुकसान झाले। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बस स्थानकाशेजारी इंगळी इथं अनुल खंडूमाळी यांचे शिवशक्ती व्हील्स नावाचं नवीन टायर कार दुरुस्ती केंद्राला सकाळी आकस्मिक आग लागल्याने 45 लाख रुपयांचं नुकसान झालं। सकाळी 9च्या दरम्यान घटना घडली। या दुकानाशेजारी असणारे सोपान लाटोडे यांच्या मालकीचे जीवन ॲग्रोटेक हे रासायनिक खतं, शेती औषधं, बी बियाणं विक्रीच्या दुकानालाही याच्या झळा लागून 40 लाख रुपयांचं साहित्य आगीच्या भस्मस्थानी पडले। शिवशक्ती व्हील्स दुकानात मोटर कारसाठी नवीन टायर विकणं, व्हील अलाइनमेंट, मशिनरी, कॉम्प्रेसर इत्यादी साहित्य खाक झालं। दुरुस्तीसाठी आलेल्या मारुती व्हॅन आणि एक मारुती ऑल्टो ही देखील आगीमध्ये खाक झाली। सकाळी आगीच्या घटनेमुळे दुकानासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली। आग आटोक्यात आणण्यासाठी उगार साखर कारखाना, चिदानंद कोरे साखर कारखाना, निपाणी, हलसिद्धनाथ साखर कारखाना, रायबाग कारखान्याच्या अग्निशमक बंबांनी आग आटोक्यात आणली। याबाबत कागवाड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे। सदर घटनेत दोन्ही दुकानांचे झालेल्या नुकसानीमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। रात्री उशिरा आमदार प्रकाश हुक्केरी यांनी भेट देऊन पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची ग्वाही दिली आहे। जरा क्या तो मदद करो जी, मेरा बेटा भी है, मेरे जो के नीचे लई नुकसान है जी, जरा सब जने मिल को जरा सहायता करो, हमारे मदद करो, हमारे जो को एक ही बोलो, जरा बोलना मिली की जरा क्या भी कर जैसे सहायता करो जी, हमारे जो का लई नुकसान है जी। यहाँ मेरे जो का नहीं बेटा भी है, सब जने है यहाँ मंगा 3 लाख रख ली उनको लई नुकसान है जी। ನಡ್ಸ್ಲಾಕ ತೊಗೊಂಡು 5 ತಿಂಗಳಾಯ್ತು ರೀ। ನಮ್ಗೆ ಈಗಾಗಲೇ ನಡೆದಿತ್ತು ರೀ ಚಲೋ। ಈಗ ಅಕಸ್ಮಾತಾಗಿ ಶಾರ್ಟ್ ಸರ್ಕ್ಯೂಟ್ ಆಗಿ ನಮಗೀಗ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಹಾನಿ ಆಗಿದೆ ರೀ। ಏನೇನು ನುಕ್ಸಾನ ಆಗಿದೆ? 2 ಕಾರ್ ರೀ, ಈ ವೀಲ್ ಅಲೈನ್ಮೆಂಟ್ ಮಷಿನ್ ರೀ, ಗ್ಯಾರೇಜ್ ಅಲೈನ್ಮೆಂಟ್ ಮಷಿನ್, ಬ್ಯಾಲೆನ್ಸಿಂಗ್ ಮಷಿನ್ ರೀ, ಆಮೇಲೆ ಟೈರ್ ಚೇಂಜರ್ ರೀ, 2 ಕಾಂಪ್ರೆಸರ್ ರೀ, ಆಮೇಲೆ ಆಫೀಸಲ್ಲಿ ಇರೋಂಥ ಎಲ್ಲ ಆಯಿಲ್ ರೀ ಎಲ್ಲ ಸುಟ್ಟು ಕರ್ಕಲಾಗಿದೆ ಸರ್। ಎಷ್ಟು ಜನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರಿ? ನಾವು 6 ಜನ ಇದ್ದೀವಿ ಸರ್। ಉಗಾರದವ್ರ? ಇಲ್ಲ, ನಾವು ಇಲ್ಲೇ ಸರ್, ಇನ್ನು ಉಳಿದ ಜನರು ಉಗಾರ ನೀವು ಮಾಡಿ बच्चे गरीब आए, काम करते थे, हम देखो वत्ते में चलाए थे। हमारे कार गाड़ी का काम करते थे यहाँ, जो भी कल नुकसान हुई थी। महिला को सिर्फ बिल्कुल लाख मंगाती को रखने को गैरेज गाड़ी थी। हमारे जो भी गला नुकसान हुई थी, सब काढ़ा पीढ़ा सब चल रही है। हमारे गरीब आए नहीं जो वही सिर्फ पिछला जब घर सिला को मंगाती में रखने लगे यहाँ सिर्फ पीढ़ी गैरेज का रही। हमारे जो भी गला नुकसान हुई थी थोड़ा बहुत उसमें ही बोल ಚಿನ್ನಪ್ಪ ತೌಲೆ ಬ್ಯಾಂಕ್ ಒಳಗೆ ಸಾಲ ಮಾಡಿದ್ವಿ ಮತ್ತು ಶ್ರೀ ಲಕ್ಷ್ಮೀ ಕ್ರೆಡಿಟ್ ಸೊಸೈಟಿ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ವಿ, ಅದನ್ನು ತೀರ್ಸಿದ್ವಿ ಇದರಲ್ಲಿ। ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮೀನಲ್ಲಿ ಗಾವಟನ್ ಬ್ಯಾಂಕ್ನಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಎಷ್ಟು ಜನಕ್ಕೆ ಕಾಮಗಾರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ? 6 ಜನ। ಇದರಲ್ಲಿ ಒಂದು 6 ಕುಟುಂಬ ಎಲ್ಲ ನಡೀತಾ ಇತ್ತು ಮತ್ತು ಈಗೆಲ್ಲ ತುಂಬ ಲಾಸ್ ಆಗಿದೆ। ಏನಾದರೂ ಗೌರ್ಮೆಂಟಿಂದ ಪರಿಹಾರ ಸಿಕ್ಕರೆ ಚಲೋ ಆಗ್ತದೆ। ನಿಮ್ದು ಯಾವ ಊರು ರೀ? ಇಂಗಡಿ ಹೆಸರು ಅಲ್ಲಿ ಕಂಡು ಮಾಡಿ आगीमुळे पूर्ण माझी जी बाजू आहे ती झळीने पूर्ण एक बाजूची लागवड सगळी पोती खराब झालेली आहेत। परत शेडचं पण पूर्ण नुकसान झालेलं आहे। शेडच्या आगीमुळं शेड खाली आलेलं आहे, सगळं अँगल पत्र वगैरे पाहून, आणि इकडं बाजूलाच झळीमुळे औषध पण खराब झालेले आहेत। तुमचं एक खत कुठलाही खत हे 24-24-0 DAP, अमोनियम सल्फेट, 9-24-24 सुपर फॉस्फेट, संपूर्ण या सगळ्या पोत्यांचे एकूण किती पोती खराब झाले? साधारण 1000 पोती खराब झालेले आहेत। तरी नुकसान काय होते? फक्त लागवडीचं म्हटलं तरी एक 17 लाखाचं नुकसान लागवडीत झालेलं आहे, प्लस शेड औषध असं टोटल मिळून एक 35 ते 40 लाखाचं नुकसान झालेलं आहे। खत किती होते? टोटल खत किती होते? टोटल एक 2500 पोती लागवड होते। म्हणजे किती व्हॅल्यू होते त्याचं? टोटल दुकानचं व्हॅल्युएशन म्हटलं तर खताचं व्हॅल्युएशन एक 60 ते 65 लाखपर्यंत होतं। आणि खराब झालेली लागवड जी आहे ती 17 लाखाच्या आसपास खराब झालेली लागवड आहे। नाव सांगा आणि दुकानाचं नाव? माझं नाव सोपान लाटोडे आणि दुकानचं नाव आहे जीवन ॲग्रोटेक। कुठलं गाव तुमचं? शिरगुप्पी। आगीमुळे झालेले हे नुकसान जे आहे ते खताचं साधारण एक 17 लाख रुपयाने औषधाचं एक 5-5.5 लाखाच्या आसपास त्याचे व्हॅल्युएशन होते। हो हो, आता हे उपयोगाला येणार नाही ना? हे नाही आता हो, हे उपयोगाला होत नाही। शेतीसाठी चाललं आहे सगळं? हां, ते उष्णतेमुळे ते गॅस तयार होऊन बाटल्या सगळ्या फुगलेले आहेत। हो हो,
SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.